नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। अध्यक्ष यांच्या परवानगीने आजच्या या आरोग्य शिबिराची सुरुवात करण्याची अनुमती घेतो कार्याध्यक्षाकडनं आणि आरोग्य शिबिराचं उद्घाटन करावं उपस्थितांनी असं मी विनंती करतो। आणि तसेच अरे वो भाई या कार्यक्रमासाठी फोटो आले ते फोटो लेव जरा फोटो या ठिकाणी संजय भाऊ गारल इनका सत्कार या ठिकाणी माजी उपाध्यक्ष और इनका सहकार्य बहुत ज्यादा करण सिंह काकस यांचं स्वागत कार्याध्यक्ष रखमाजी जाधव मैं ऐसा आ जाओ सर, ये बैनर भी है ना। या वर्षी उत्सव समितीचे अध्यक्ष आहेत पुरुषोत्तमजी ठाकूर यांनी भरगच्च असे कार्यक्रम घेऊन या महासंघाचे मान राखले। त्याकरता मी संजय गारोल आणि आमचे सहकारी पप्पू भैया हे त्यांचं स्वागत अध्यक्ष का भैया भैया कार्यात मोलाचा वाट घेणारे आमचे कमलेश भाई यांचं स्वागत आमचे कार्याध्यक्ष रखमाजी हे करतील। या ठिकाणी फोटो सेशन संपलेलं आहे। एक मिनिट मेडल झालो आमचे नवनिर्वाचित अध्यक्ष पुरुषोत्तमजी ठाकूर, कार्याध्यक्ष रखमाजी जाधव मामा हे करतील। ते उपलब्ध करून देतील। इनके भी ये 50,000 हे शिबिर चालू झालं असं जाहीर करतो। गरम व्हायचं कमलेश भाई कमलेश या ठिकाणी आरोग्य शिबिरात कस्तुरबाई डवणे यांची आरोग्य तपासणी चालू आहे। असंच कोणी डेंटलचं प्रॉब्लेम असेल ज्यांना ते समोर चेकअप करू शकता। बच्चों का बता दो कंपल्सरी संजू क्या प्रॉब्लम है संजू भैया संजू संजू हाँ वो बता नो हटे बता संजू बच्चों का कंपल्सरी चेक कर हो इसीलिए बंसाजी सर तो माहिती बंसाजी त्यांनी ना मला सांगितलं होतं की तुम्ही शिबिर भरल्यावर एक 20 दिवसाने 2 महिने झाले गेलो बघा हां
कॅब बसवायची कॅब हा गोष्ट नाही झालं ते म्हणजे कॅब बसवू आपण पण ते 2 महिने झाले चालू आहे काही प्रॉब्लेम तर नाही ना गोळ्या दिली होती एक्सरे पण काढलो 2 महिन्यानंतर हा नाही बातमीवर एक वर निघालं अरे झाड आहे ना मी नगरसेवक आहे इथे किशोर कचरा ते अपूर्व मॅडम होते ना ते मला ऑपरेट करत होते 231 आज आपल्या जिल्हा परिषद कन्या शाळा छावणीमध्ये भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन सन्माननीय श्री गणेश महासंघ छावणी या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय ठाकूर साहेब, कार्याध्यक्ष रखमाजी जाधव मामा आणि आमच्या शाळेचे पालक सन्माननीय संजीव भाऊ गारोल सर, त्याचसोबत किशोर भाऊ कछवा आणि करणसिंग काकसाहेब यांच्या मार्गदर्शन हा कार्यक्रम या ठिकाणी श्री गणेश महासंघ छावणीच्या वतीने होत आहे. या आमच्या शाळेच्या प्रांगणात हा कार्यक्रम आरोग्य शिबिर विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी आणि छावणी परिसरात असणाऱ्या सर्वच नागरिकांसाठी अतिशय योग्य असं नियोजन आपल्या शाळेमध्ये करण्यात आलेलं आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती चव्हाण मॅडम व सर्व शिक्षकवृंद यांनी या ठिकाणी आपलं योगदान देऊन विद्यार्थ्यांचं आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित करून त्याचबरोबर डेंटलची टीम आहे, फिजिशियन आहेत आणि आपल्या घाटीचे सर्व डॉक्टर्स या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीच्या नियोजनामध्ये आरोग्य शिबिर या ठिकाणी आपले छावणी शाळेमध्ये होत आहे. या ठिकाणी छावणीचे सर्व पालक यांना आम्ही आवाहन केलेलं आहे की या आरोग्य शिबिरात येऊन आपल्या आरोग्याच्या काही समस्या असतील तर त्या डॉक्टरांमार्फत क्लिअर कराव्यात आणि पुढील उपचार आपले घेण्यात यावे. घाटी हॉस्पिटलकडनं आपल्याला उपलब्ध मामा शाल घ्या काय पुढचं तर नाही आहे तसेच घाटी हॉस्पिटलकडनं आरोग्य शिबिर या सेवेसाठी उपस्थित असलेले डॉक्टर कीर्ती मॅडम करतील. घाटी हॉस्पिटलकडनं उपलब्ध असलेले डॉक्टर कीर्ती टोनिशा मॅडम करतील. डॉक्टर वैभवी जवादवार यांचं स्वागत मॅडम करतील. सचिन चौरे नहीं मैं आपको लोग से बात करता और उनको आपका नंबर भेजता, वो आपको फ़ोन करके आ जाएंगे. चल मैं नंबर भी भेजता हूँ. छावणी महासंघाचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, आता संस्थापक जे आपले नारायण साहेब होते ते नाही आहे, पण त्यांनी जे आम्हाला जे शिक्षण दिलेले संस्थाला त्यांचे जे जिम्मेदार दिलेले आमचे माजी महापौर अशोकजी सायना साहेब, त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आम्ही सर्व जे आमचे मोठे बंधू कछोजी, करणसिंग भाऊ काकासाहेब, आमचे कार्याध्यक्ष रखमाजी जाधव साहेब व आमची सर्व मंडळी म्हणजे सर्व जे संजयजी गारोलजी एक पिल्लर जे आहे हा सबसे अच्छा और सब मिलजुल के हम लोग एक गुलदस्ते के एक परिवार के जैसे यहाँ कार्यक्रम कर रहे हैं. अनेक कार्यक्रम हुए हैं, अनेक कार्यक्रम होने वाले हैं. उसकी कुछ शॉर्ट में जो कार्यक्रम आने वाले हैं महासंघ की तरफ से, ये महासंघ सर्वधर्म संभव सबको लेके चलने वाला वो है. इसमें आज आरोग्य शिविर घाटी हॉस्पिटल की तरफ से डेंटल का भी और जनरल चेकअप का भी किया गया है. घाटी हॉस्पिटल के जो डॉक्टर हैं सुखरे साहब, उनके सहकार्य से और हमारे मंडल के और हमारे मंडल के माध्यम से हम जितना अच्छा शहर को मैसेज दे सकते हैं आपसी भाईचारे का और आरोग्य से और संस्कृति के जितने भी अच्छे कार्यक्रम हो सकते, महिला की सुरक्षा हो या और भी बाकी जो प्रोग्राम्स हैं आने वाले समय में आज आरोग्य शिविर दिन भर चलेगा. उसके बाद में मैं छावनी के हमारे परिसर के और भी आजू बाजू के नंदन कॉलोनी पड़ेगा सभी जो भी बेगमपुरा जो है उन्होंने आके चेकअप करना चाहिए. फ्री मुफ्त शिविर है घाटी हॉस्पिटल के माध्यम से. कल जो है कल के कार्यक्रम में कल हम गुल्ली डंडा है सुबह 11 बजे
वो और शाम में इवनिंग में 5 बजे हॉकी का कार्यक्रम है। ऐसे अनेक कार्यक्रम जो है छावनी महासंघ की तरफ से हम लोग प्रस्तुत कर रहे हैं। और मेरी आप सबसे जो यहाँ के मैं समझता हूँ जो मेरे जो दर्शक जो मेरे गणपति बप्पा के भक्त हैं, और ये जो महासंघ है ये ऐतिहासिक महासंघ है। ये संभाजीनगर शहर या अपना एजेंडा लोरा एक ऐतिहासिक इसको माना जाता है। ये संतों की भूमि है। महाराष्ट्र और संभाजीनगर हम संस्कृति लेके साथ में चलते हैं। हम सभी पत्रकार बंधुओं से और मीडिया से विनती कर रहे हैं कि हमारे कार्यक्रम को लोगों तक पहुंचाएं। हम लोग ज़्यादा अपने कार्यक्रम पहुंचा नहीं पा रहे हैं। यहाँ की चौहान मैडम जो मुख्य अध्यापिका है उन्होंने 10 से 15 कार्यक्रम उन्होंने स्कूल के मार्फत मुझे लिए है। चौहान मॅडम जे आहे ह्या शाळेचे शासकीय मुख्य अध्यापिका आहे। त्यांचा खूप मोठा वाटा यांनी खूप कार्यक्रम घेतलेले आहे। खो खो रंगोली सगळे त्यांनी ते केलेलं आहे आणि मॅडम खूप मदत करतात आम्हाला। तर माझी अजून आपल्या जे यांची मॅडमची जे टीम आहे शिक्षक जे आहे मुख्याध्यापिका आहे त्यांच्या खाली जे शिक्षक आहे ते पण सहकार्य करतात। त्यांचे पण धन्यवाद, मॅडमचे पण धन्यवाद। आम्हा सर्व मंडळातर्फे मी सर्वांच्या वतीने हा सांगतो, मी अध्यक्ष म्हणून हे सांगतो की आम्हाला सर्वांचं सहकार्य भेटतं आहे। पुढे जसं आमच्यावर आशीर्वाद टाका, आमच्यावर विश्वास टाका, आम्ही चांगले कार्यक्रम करू। मंडळ सगळं सोबत आणि चांगले कार्यक्रम शेवटीपर्यंत आम्ही करणार आहे। आणि शेवटी 18 तारखेला जो गणपती विसर्जनचा दिवस सर्वांनी येऊन जल्लोष करावे अशी आमची विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज जिल्हा परिषद गंगा शाखा छावणी या शाळेत कार्यरत आहे आणि गणेश महासंघ जो आहे छावणीचा मी 2003 पासून बघत आलेले खूप उत्कृष्ट असे कार्यक्रम या महासंघाचे होतात। दरवर्षी काही ना काही नवीन वेगळं असतं। यावर्षी आमच्या शाळेतून स्पर्धा घेण्यात आलेल्या आहेत। लंगडी स्पर्धा, खो खो स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, राजश्री शाहू महाराज यांच्यावरती निबंध स्पर्धा घेण्यात आलेली आहे। आणि कालसुद्धा आमच्या इथे एक बुद्धिबळ चेस स्पर्धा घेण्यात आली, त्याच्यामध्ये सुद्धा आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे। आज आरोग्य शिबिर आहे, याच्यामध्ये सुद्धा आमच्या शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे। आणि खरंच स्तुत्य असा कार्यक्रम आहे, जे आवश्यक आहे असे सगळे कार्यक्रम या महासंघात होत असतात। आणि पुढील कार्यासुद्धा शुभेच्छा यांना, धन्यवाद। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। दरवर्षी दर सालाप्रमाणे यावर्षी गणेश महासंघाची स्थापना झाली आहे। छावणीमध्ये दरवर्षी 10 दिवसाचा गणपती असतो, यावेळेस 11 दिवस आणि विशेषतः आमच्या छावणीमध्ये 12 दिवसाचा गणपती उत्सव आहे। आणि ह्या निमित्त छावणी गणेश महासंघाचे नवनिश्चित अध्यक्ष आमचे प्रशांत पुरुषोत्तमजी ठाकूर ते आहेत। त्यांच्या कार्यकाळामध्ये त्या 10 दिवसामध्ये खूप चांगले कार्यक्रम घेण्यात आलेले आहेत। आता तुम्ही बघितलं गुरुवारच्या दिवशी कुस्तीची स्पर्धा लावली होती। सर्वात मोठी कुस्ती 11,000ची होती आणि हजारो लोक तिथे त्या उपस्थितीमध्ये जमले होते। नेहमीप्रमाणे सकाळी 7:30-8 वाजता ती कुस्ती संपवायची, पण यांच्या कुस्तीमध्ये जी विशेषत्व होतं ती कुस्ती 11 वाजेपर्यंत चालली आणि शेवटची जी कुस्ती होती ती 11,000 कुस्ती होती। आणि ते मल्ल पण खूप म्हणजे हंसराज भैया डोंगरे, मंगेश भाई हे सर्व त्या कुस्ती स्पर्धेमध्ये उपस्थित होते। आणि त्या गणेश महासंघाच्या वतीने आज छावणी प्रशाळामध्ये इथं आरोग्य शिबिर घेण्यात आलेलं आहे। या आरोग्य शिबिराला घाटी हॉस्पिटलमधून विशेषतः डॉक्टर तज्ज्ञ लोक आलेले आहेत। त्यांच्या आणि झाले 11 वाजेपासून तपासणी सुरू पण आहे। मला वाटतं 200-250 लोकांची तपासणी झाली पण आतापर्यंत। आणि तसेच ह्या कार्यक्रमाला सर्वात हातभार म्हणजे पप्पू भैया वर्मा साईजींचे, संजयजी गारो, आमचे मोठे बंधू करणभाऊ काकस, आमचे मित्र किशोरभाऊ कछवा, आदर भाई, या सर्वांनी या छावणी गणेश महासंघावर खूप मोठं सहकार्य केलेलं आहे। शिवलक मित्र आमचे त्यानंतर अहमद बेग हे पण पप्पू या सहकार्यांच्या नेहमी कार्यक्रमाला नेहमी संघ असतात आणि त्यांचे पण खूप सहकार्य या गणेश महासंघाला लाभलेले आहेत। आणि विशेषतः आपल्या या छावणी परिषदेने छावणी प्रशाळा आपले जे आहे आरोग्य शिबिर उपलब्ध करून त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करतो। आणि तसंच ठाकूरने खूप चांगले कार्यक्रम या दिवशी घेतले, इथले पुढे ते असेच घेतील आणि पुढच्या देशाला अशीच ते मदत करतील एवढं बोलतो आणि सर्वांना धन्यवाद देतो। गणेश महासंघातर्फे
परवा दिवशी कुस्तीची स्पर्धा झाली, त्यानंतर काल वृक्षारोपण झालं, शाळेमध्ये रांगोली स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, कबड्डी, खो खो सगळ्या स्पर्धा या शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी झाल्या. आज आरोग्य शिबिर आहे. उद्या सकाळी गिल्ली दंडाचा टुर्नामेंट आहे आणि परवा उद्या संध्याकाळी हॉकीचा टुर्नामेंट आहे. त्यानंतर पण आणखी कार्यक्रम आयोजित केलेले आहे. जसं की ढोल ताशाचं कॉम्पिटिशन आहे परवा. तर असे अनेक कार्यक्रम या महासंघातर्फे आता आपण घेत आहोत. मी सर्व छावणीवासियाला, सर्व गणेश भक्ताला विनंती करेल की त्यांनी सगळ्यांनी याच्यात भाग घ्यावा आणि एकदम जल्लोषात आपण हे गणेश उत्सव साजरा करावा. शेवटच्या दिवशी 18 तारखेला आपण सर्वांनी इथे उपस्थित राहून आपल्या मंडळाचं मिरवणुकीमध्ये सहभाग घ्यावा हीच आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आपले गणरायाला प्रार्थना करतो की सगळ्यांचे आरोग्य ह्या गणपतीच्या माध्यमातून सगळे चांगले करावं, वर्षभर चांगलं राहावं. धन्यवाद.